तर हॅलो एव्हरीवन आणि गुड इव्हिनिंग। आता वाजले रात्रीचे 9:30 आणि आम्ही सगळे रेडी झालो आहोत। तर आम्ही चाललो आहोत सगळे सोलापूरला। आता सोलापूर म्हटल्यावर तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कोणाच्या दर्शनासाठी जातोय। येस, यू गेस्ड इट राईट। आम्ही चाललोय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी आईच्या दर्शनाला। तर आम्ही चाललो आहोत बाय ट्रेन आणि बाय ट्रेन सगळ्यांचाच हा फर्स्ट टाइम असणार आहे, कारण आम्हाला सवयच नाही कोणाला ट्रेनने प्रवास करण्याची। आम्ही गावी तर आजकाल आम्ही जनरली आमची गाडी घेऊनच जातो आणि जास्तीत जास्त वाटलं जर गाडी नसती नेणार येणार किंवा कमी दिवसासाठी जाणार असेल तर आम्ही एक दोन वेळा स्लीपर ट्रॅव्हल्सने गेलो होतो, बसने। बट यावेळेला फर्स्ट टाइम आम्ही ट्रेनने जातोय। तर बघूया कसा एक्सपिरियन्स असतो। आता अनिकासाठी पण फर्स्ट टाइम ट्रेनचा एक्सपिरियन्स आहे आणि बाकी सगळ्यांसाठी पण, म्हणजे मी, भूषण, नंतर माझी आई आणि माझे सासरे भूषणचे बाबा, तर आम्ही असे चौघं जातोय। तर आमच्या तिघांसाठी तरी म्हणजे मी, मम्मी आणि भूषणसाठी तरी पहिलाच एक्सपिरियन्स आहे हा। सो लेट्स सी। आणि आम्ही चाललो आहोत ठाणे CST टू सोलापूर जी आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस तिने। तर आमची 11:30ची ट्रेन आहे ठाणा स्टेशनवरून। तर अजून बऱ्यापैकी वेळ आहे आम्हाला, तरी आम्ही आवरतोय हळूहळू मग निघणार आहोत। बाकी पुढे जे काय असेल म्हणजे आम्ही कसं दर्शन घेतोय, काय कुठे फिरतोय, काय स्टे कुठे केलाय, ट्रॅव्हलचं कसं मॅनेज करतोय, हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेल। सो मेक शुअर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि 2 पार्टमध्ये व्हिडिओ असेल मे बी तरी, कारण 2 दिवस आम्ही आहोत तिकडे, तर 2 दिवशी वेगवेगळी ठिकाणं करणार आहोत। सो लेट्स सी कसं काय जमतंय बघूया। तर आता आम्ही सगळी तयारी आटपतो आणि निघतो आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो। चला ट्रेन मध्ये बसलो, ट्रेन सुरू झाली आहे। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सो ट्रेन एकदम ऑन टाइम होती। रात्री 11:30 वाजता आम्ही ठाणा स्टेशनवरून ट्रेन पकडली होती आणि सकाळी 6:45 AM ला आम्ही सोलापूर स्टेशनला पोहोचलो। तर एकदम सुपरफास्ट आहे ही ट्रेन, जास्त स्टॉप पण घेत नाही, 5-6 स्टेशनवरतीच थांबते आणि एकदम ऑन टाईम असते म्हणून खूप लोक हिला प्रिफर करतात। स्वच्छ आहे गाडी। त्यानंतर आम्ही ज्या ट्रॅव्हल एजंट बरोबर ॲक्च्युली बुकिंग केली होती त्यांनाच आम्ही बोलवलं होतं सकाळी आम्हाला स्टेशनला पिकअप करायला। तर ही डिझायर गाडी आली होती आम्हाला पिकअप करण्यासाठी आणि नंतर त्यांनी आम्हाला हॉटेलवरती ड्रॉप केलं। तर त्यानंतर आम्ही फ्रेशन अप झालो आणि रेडी वगैरे झालो आणि मग पुढची जर्नी आम्हाला परत करायची होती। तर त्यांनीच आम्हाला हे हॉटेल सजेस्ट केलं होतं। हे हॉटेल आहे गंगा रिजन्सी आणि प्युअर व्हेज हॉटेल आहे, म्हणजे ह्यांचं स्वतःचं खाली रेस्टॉरंटसुद्धा आहे जे प्युअर व्हेज आहे। त्यामुळे तुम्हाला स्टेसोबत फूडचाही ऑप्शन मिळतो आणि फूड खरंच खूप छान तर आहेच टेस्टला, पण एकदम अफोर्डेबलसुद्धा आहे। तर त्यांच्या रिसेप्शन एरियामध्ये आम्ही बसलो होतो ॲक्च्युली, कारण बुकिंग वगैरे सगळं कन्फर्मेशन व्हायचं होतं, लाईक डॉक्युमेंटेशन अँड ऑल। सो थोडा वेळ आम्ही तिथे थांबलो, मग त्यांनी सगळे फॉर्मॅलिटीज वगैरे कंप्लीट केल्या आणि नंतर आम्हाला चेक इन करायला दिलं। सो टोटल 6 फ्लोअरचं आहे हे हॉटेल। तर त्याच्यामध्ये फर्स्ट फ्लोअरला आय गेस त्यांचा बँक्वेट हॉल आहे, 2nd, 3rd आणि 4th फ्लोअरला त्यांचे रूम्स आहेत आणि 5th फ्लोअरला जिम वगैरे आहे, असं काय काय आहे। सो आमचा रूम होता तो 2nd फ्लोअरला होता आणि बरेच रूम आहेत, म्हणजे बघून ॲक्च्युली समजत नाही, बट ॲक्च्युली बघाल तर ह्या फ्लोअरवरती टोटल 9 की 11 रूम्स होते असे पुढे पुढे जाऊन, आणि रूम पण व्यवस्थित स्पेशियस होते, क्लीन होते, इंटिरियर पण एकदम सुंदर होतं आणि आम्हाला तर खरंच खूप आवडले। तर आम्ही तर तुम्हाला हे हॉटेल सजेस्ट करू। रेंज आहे इन बिटवीन 3000 to 4000 मध्ये फॉर 2 people। सो हा आहे आमचा रूम, बेसिक आहे, इंटिरियर वगैरे तुम्ही छान बघू शकता। इथे छान मस्त त्यांनी फुल मिरर एक दिला आहे वॉलला। रेडी वगैरे झाल्यानंतर तुम्ही तिथे व्यवस्थित स्वतःला बघू शकता। आणि हा होता आमचा बेड, ॲक्च्युली हा किंग साईज बेड होता, तर ह्याच्यावरती 3 जण आरामात झोपू शकतात। AC होता, पण थंडी असल्यामुळे ॲक्च्युली ACचा काही यूज नव्हता होणार। त्यानंतर वॉशरूमसुद्धा होतं, ते क्लीन होतं आणि पाणीसुद्धा 24 तास तुम्हाला गरम मिळणार होतं। प्लस इथे तुम्हाला थोडंसं स्टोरेजसुद्धा दिलं होतं तुमचं सामान एक्सेट्रा ठेवण्यासाठी।
सो आम्ही सगळे छान फ्रेश म्हणजे आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहोत आणि ॲक्च्युली 9:45 वाजलेत. गाडी ऑन टाईम होती आणि हॉटेलमध्ये पण आम्ही अर्ली चेक इन केलं. तर आमचे जे ड्रायव्हर आहेत ना, म्हणजे ज्यांच्या थ्रू आम्ही फिरणार आहोत 2 दिवस, त्यांनीच आम्हाला हे हॉटेल सजेस्ट केलं आणि खरंच खूप छान हॉटेल आहे. नवीनच आहे पण खूप रूम्स वगैरे खूप सुंदर आहेत, क्लीन आहेत, गरम पाणी एकदम कडकडीत आहे एकदम. सो आता ॲक्च्युली आम्ही चाललो आहे ब्रेकफास्ट करायला आणि मग आम्ही निघणार आहे अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला. सो जे ड्रायव्हर आहेत म्हणजे ट्रॅव्हलवाले, त्यांचा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देऊ. इन केस तुम्ही आलात तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि सकाळी पण त्यांनी आम्हाला गाडी पाठवली होती स्टेशनला घ्यायला, ज्यांनी आम्हाला हॉटेलला ड्रॉप केलं आणि ती गाडीसुद्धा छान होती, एकदम नीट क्लीन नवीनच होती. आणि आताची पण आम्ही कुठली सांगितली रे? इटिओस आहे, कारण मग सामान वगैरे उद्या असेल तर डिक्की मोठी असावी म्हणून आम्ही मोठीच गाडी घेतली, जरा स्पेशियस. आणि AC गाडी आहे. सो तो एक थॉट होता की येताना आपण नॉन AC नेतो, कारण आम्हाला माहिती होतं की थंडीचे दिवस आहेत, खूप थंडी वाजणार आणि आम्हाला खरंच खूप थंडी वाजली ट्रेनमध्ये. त्यामुळे ACची तिकीट आम्ही नव्हती काढली, नॉन ACचीच काढलेली. पण म्हणजे आता दिवसभर फिरायचं, ऊन लागणार, तर AC गाडी असली पाहिजे म्हणून भूषणने मग AC गाडीच घेतली आहे. तुम्हाला नॉन ACचा ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे. सो चला आता मी आणि मम्मी जातोय ब्रेकफास्ट करायला. भूषण ब्रेकफास्ट करून आलाय आणि आम्ही काय ॲक्च्युली झोपले, कारण तिची झोप नाही झाली. मग नंतर तिला घेऊन आम्ही निघतो. काय खाल्लं रे? उत्तप्पा, टोमॅटो ऑनियन उत्तप्पा. आणि जेवण पण चांगलं आहे आणि स्वस्त आहे, रिजनेबल आहे एकदम. यांचंच म्हणजे ह्या हॉटेलवाल्यांचंच खाली रेस्टॉरंट आहे. मस्त हॉटेल आहे. सो चला आम्ही जातो तर तिकडे. राईड फॉर द डे. ॲक्च्युली आम्ही इटिओस सांगितली होती पण ती अवेलेबल नव्हती म्हणून अपग्रेडेशन मिळालं आम्हाला. इनोवा घेऊन आलेत ते. सो चांगली गोष्ट आहे. चला. तर त्यांच्याकडे ॲक्च्युली 2-3 गाड्या आहेत, जसं की AC मध्ये बघाल तर इनोवा आहे, इटिओस आहे, डिझायर आहे, नॉन AC मध्ये इको वगैरे पण आहे. तर तुमचं जसं बजेट असेल त्या हिशोबाने तुम्ही गाडी बुक करू शकता. आम्ही ॲक्च्युली इटिओस सांगितलेली पण इटिओस त्यावेळेला काही कारणानिमित्त अवेलेबल नव्हती म्हणून ते आम्हाला इनोवा घेऊन आले होते. बट इनोवा तर खूप स्पेशियस होते आणि तुम्ही इंटिरियर वगैरे पण बघू शकता. तर ह्यांची कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तर तुम्ही नक्की चेक करा. म्हणजे तुम्ही सोलापूरला जाणार असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि खूप हेल्पफुल आहेत ते स्वतःहून तुम्हाला प्लेसेससुद्धा सजेस्ट करतात आणि आम्हाला खूप ठिकाणी फिरवलंसुद्धा. तर पुढचे ब्लॉग जसे येतील तसे तुम्हाला कळेल. आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही गेलो होतो वटवृक्ष स्वामींच्या मंदिरात आणि अजिबात गर्दी नव्हती तिकडे. आम्ही पोचलो 11:15 वाजता आणि एकदम आम्ही राईट टाईमला पोचलो होतो, कारण 11:30ला आरती सुरू होते. तर त्याने 11:30ला थोडा वेळ मंदिर बंद केलं होतं दर्शनासाठी. तर आम्ही 11:15ला पोचलो होतो, त्यामुळे आम्हाला डिरेक्ट गाभाऱ्यात जाऊन दर्शन करायला हार्डली 15 मिनटं लागली. त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ थांबून स्वामींची आरतीसुद्धा अटेंड केली. सो वीकडे असल्यामुळे गर्दी नाही आहे म्हणून आम्ही आधीच प्लॅन केलं होतं की आपण वीकडेलाच जाऊया, कारण थर्सडेला पण गर्दी असणार, कारण स्वामींचा वार असतो आणि सॅटर्डे संडे तर सगळ्या देवस्थानांना आजकाल गर्दी असते. म्हणून आम्ही आज वेनसडेला इथे आलो आणि खूप बेनिफिट झालं, काय आमचं दर्शन खूप लवकर झालं आहे. पण आता ह्या लोकांना ॲक्च्युली प्रसाद घ्यायचा होता, म्हणजे जेवायचं होतं प्रसादालयामध्ये, पण तिथे खूप गर्दी होती, खूप लाईन होती. म्हणून मी आणि अर्निका ॲक्च्युली गाडीमध्ये वेट करतो आहे आणि मम्मी, भूषण आणि बाबा गेले जेवायला. तर त्यांचं जेवण झालं आहे. आता आम्ही जाऊ समाधी मंदिरामध्ये आणि तिथे दर्शन घेऊ. मग त्याच्यानंतर बाकीचे जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये मिळतीलच.
आणि आय होप तुम्हाला सुद्धा स्वामींचं दर्शन झालं असेल आमच्या ब्लॉग्स थ्रू.